माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी गौरव सोहळ्याचं आयोजन पुसदमध्ये करण्यात आलेलं होतं। यावेळेला माजी आमदार निलय नाईक यांनी शेतकरी संकटात आहेत त्यांना दिलासा देऊन कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली। यावेळेला पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळेल, सर्व मंत्री मिळून त्याचा निर्णय घेतील अशी ग्वाही यावेळेला मंत्री संजय राठोड यांनी दिलेली आहे। आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून इंद्रनील आमच्यापैकीच आहे, परंतु आपण कॅबिनेट मंत्री आहात म्हणून आपल्याला विनंती करतो, आदरणीय बाबूसिंग महाराजाला विनंती करतो की आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं त्या ठिकाणी आमची विनंती आपण सांगितले पाहिजे। एक, शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने माफ केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी। निलय भाऊ, मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगणार की आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कर्जमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही जनतेला वचन दिलेलं आहे। ही कर्जमाफी कधी करायची, केव्हा करायची, कशा पद्धतीनं करायची या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण वारंवार चर्चा करतो आहे, परंतु नक्कीच या राज्याच्या प्रमुखाकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणा सुद्धा लवकरात लवकर होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।